तर नक्कीच आपण त्याची सुरुवात करूया बक्षीस संभाराची. तत्पूर्वी आपण गणरायांना वंदन करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. राजमाता जिजाऊंचा. आणि आजचा दिवस आपण जर पाहायला गेला तर नक्कीच आपल्यासाठी सुवर्ण दिवस आहे. आजचा दिवस जर आपण पाहायला गेला तर 77वा प्रजासत्ताक दिन आपण आज साजरा केला प्रत्येकांनीच. तर मी जास्त काही वेळ घेत नाहीये. तर नक्कीच आपण पाहायला गेलं तर आपण दरवर्षी आपण पाहायला गेलं तर आपल्या या आपण सुरक्षित राहावं यासाठी दरवर्षी दर महिन्यात प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणाला आपला भारतीय सैनिक हा आपल्यासाठी बलिदान होतच असतो. तर बक्षीस समारंभ सुरू करण्याआधी मी विनंती करेन सर्वांनी की सर्वांनी सावधान स्थितीत शांत आणि स्तब्ध उभं राहायचं आहे. आणि या यंदाच्या या सत्रामध्ये आपल्याला ज्या शूरवीर जवानांनी बलिदान दिलंय त्या शूरवीर जवानांसाठी आपल्याला 2 मिनिटं स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. एक साथ सावधान. ओम शांती शांती. भारत माता की. भारत माता की. वंदे. थँक्यू सो मच. तर नक्कीच आता मात्र कुठली वेळ वाया न जाता इथून मात्र मी सर्वप्रथमतः या स्पर्धेतील जे स्पॉन्सरशिप आपल्याला लाभले होते जे ओनर्स आपल्याला लाभले होते त्या ओनर्स आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेचं आयोजन हे सुंदर करण्यात आलं. त्या पहिलं स्पॉन्सर्सला इथे मात्र आपण सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करूया. सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करतोय की तन्मेश पाटील दीर्घायू एंटरप्राइजेस संघाचे ओनर्स यांना मात्र इथे सन्मानित केला जाईल. तर विनंती करतोय की नितेश धर्ममेर यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते यांना मात्र इथे मायेची शाल एक ट्रॉफी आणि स्नेहाचा पुष्प देऊन इथे मात्र त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण बघू शकतो या आरो एंटरप्राइजेस संघाचे ओनर भावेजी धर्ममेर तिथे उपलब्ध नाहीत परंतु त्यांचे छोटे बंधू त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित केला जाते. आपण बघतोय स्नेहाचा पुष्प त्याचबरोबर मायेची शाल इथे मात्र परिधान केली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व ओनर्ससाठी ज्या ओनर्सच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेचं आयोजन करणं खूपच सोपं गेलंय. आपण बघू शकतो या तन्मेश पाटीलला त्यांचा हा संघ होता दीर्घायू एंटरप्राइजेस फायनल मध्ये प्रवेश केला होता परंतु फायनल मध्ये हार त्यांना पत्करावी लागली. वेल प्लेट तन्मेश पाटील तुमच्या या संघाला. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मराठा वॉरियर्स संघाचे ओनर्स आपण बघू शकतो कृष्णा सोमवंशी व विराज अंबीर इथे आहेत. तर मी विनंती करतो की प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मराठा वॉरियर्स संघाचे जे ओनर्स आहेत कृष्णा सोमवंशी विराज अंबिरे आणि विराज बद्दल बोलायला गेला तर या स्पर्धेचं आयोजन हे विराज अंबिरेवर त्यांच्या संपूर्ण टीम असतील लोचन असेल ध्रुवेश असेल नीरज रोशन या संपूर्ण टीमच्या माध्यमातून झालेलं आहे. खूप छान असं आयोजन जे आम्हाला बघायला मिळालंय. आपण बघू शकतो हे मराठा वॉरियर्स संघाचे ओनर्स आहेत त्यांना इथे मात्र मायेची शाल इथे परिधान केली जाते. थँक्यू सो मच. दरम्यानच एक आपले मान्यवर राहिलेले आहेत जरासा मी माफी मागेन आपल्या गावातील सुपुत्र ज्यांनी टेनिस क्रिकेटला आपलं नाव मात्र कोरलंय मिस्टर राकेश प्रभू जिथे कुठे असतील प्लीज यायचं आहे मंचावर आणि मंचावर येऊन त्यांनी स्थान पडवायचं. राकेश प्रभू थँक्यू. दरम्यानच तसंच आरो एंटरप्राइजेस संघाचे ओनर मला वाटतं की आपल्या गावातील उपसरपंच साहेब भावेजी धर्ममेर इथे उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचे छोटे बंधू इथे दाखल झाले. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी यायचं आहे आणि मी विनंती करेल की दीपेश तांबरे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र
त्यांना मायेची शाल आणि स्नेहाचा पुष्प इथे मात्र देण्यात यावी. टाळ्या झाला पाहिजे प्रेक्षकांमध्ये मी म्हणेल, कारण आपण जी स्पर्धा पाहिली ते या ओनर्सच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर निकेश जाधव आणि विश्राम ठाकूर यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. नव्या एंटरप्राइजेस संघाचे ओनर्स आहेत आणि दरम्यानच आज आमचे हे ओनर्स निकेश जाधव यांचा आज जन्मदिवस आहे. जोरदार सर्वप्रथम त्यांच्या जन्मदिवसानिमित्त टाळ्या झाल्या पाहिजेत. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, दीर्घ आयुष्य लाभो. दरम्यानच विनंती करतोय की कुंदन मोरे इथे यायचे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना हे सन्मान चिन्ह, मायेची शाल आणि स्नेहाचाही पुष्प इथे मात्र दिला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण बघतो निकेश जाधवला आजचा बर्थडे बॉय आपण बघतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर दिपेश तामोरे यांना मी आमंत्रित करतोय. श्री 11 संघाचे ओनर्स आहेत, त्यांचे सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. निकेश जाधव यांनी यायचं आहे, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण बघू शकतो श्री 11 चे ओनर्स आहेत. तर निकेश जाधव यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या आहे यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आपण बघतोय त्याचबरोबर स्वप्नील मोरे यांना मी विनंती करतोय की त्यांनी कृपया यायचं आहे आणि त्यांना देखील ते मात्र सन्मान चिन्ह द्यायला जात आहे. आपण बघू शकतो जय शिवराय संघाचे ओनर आहेत स्वप्नील मोरे. तर विनंती करतोय की कृष्णा सोमवंशी यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे मात्र सन्मान चिन्ह द्यायचं आहे. यस, थँक्यू सो मच स्वप्नील मोरे. आपण बघतोय प्रत्येकाने इथे मात्र आपल्याला भरभरून साथ दिलाय. जोरदार ताड्या झाल्या पाहिजेत स्वप्नील मोरेसाठी. असे आपल्याला 8 ओनर्स मिळाले होते, ह्यांचं इथे मात्र सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित केलं गेलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व ओनरसाठी. त्याचबरोबर आपण पाहिलंय त्याचबरोबर मी आमंत्रित करतोय कुंदन मोरे यांनी यायचं आहे. इथे मात्र मी विनंती करतोय की धर्मेश पाटील यांनी यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. आपण बघतोय एक मायेची शाल, स्नेहाचा पुष्प ते त्यांना देतोय. तसंच विनंती करतोय पुढील मान्यवर ब्रिजेश गावड यांना मी विनंती करतो की त्यांनी यायचं आहे मंचावर. त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलंय. तर मी विनंती करेल की विश्राम ठाकूर यांनी यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना मात्र सन्मान चिन्ह द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. पुढील मान्यवर
तर मी विनंती करतोय की माननीय प्रशांतजी पाटील यांनी यायचं आहे, त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊयात. मी विनंती करतोय की स्वप्नील मोरे यांनी यायचं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान चिन्ह देण्यात यावे. तर दरम्यानच आपण बघू शकतो या तर भरत तामोरे इथे नाही आहेत, परंतु त्यांचे जे रिलेटिव्ह असतील कोण प्लीज यायचं आहे मंचावर. भरत तामोरे त्यांचा कोण रिलेटिव्ह आहेत का तर प्लीज यायचे आहे. त्याचबरोबर इथे मात्र आपले मान्यवर इथे उपस्थित झालेत. तुषार पाटील आमचे छोटू दादा ज्यांनी आपण ओळखतोय, जोरदार टाळ्या झाला पाहिजे छोटू दादासाठी. त्यांचं इथे मात्र स्वागतम स्वागतम सुस्वागतम. प्लीज त्यांनी यायचं आहे आणि त्यांना मात्र इथे विराज हंबिरे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान चिन्ह इथे मात्र देण्यात येईल. त्याचबरोबर मी विनंती करतो की भरत तामोरे यांचे कोण रिलेटिव्ह असतील तर प्लीज यायचे आहे. रुक्मिणीताई अंबिरे यांना विनंती करतोय की कृपया त्यांनी यायचं मंचावर आणि त्यांना देखील आपण इथे सन्मान चिन्ह देण्यात यावे, कारण त्यांचा सुद्धा इथे मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आपल्याला लागलेला आहे. तर तन्मेश पाटील यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र इथे त्यांना सन्मान चिन्ह, एक माहिती शाल आणि स्नेहाचा पुष्प इथे देण्यात यावा. दरम्यानच मी विनंती करेल आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असे आपल्याला लाभलेले होते स्पॉन्सर या स्पर्धेत. या सर्व स्पॉन्सरचं ओनर्सचं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या स्पॉन्सर आणि ओनरमुळे आपली ही स्पर्धा इथे मात्र चांगल्यारीत्या पार पाडण्यात आली आहे. आणि कुठेतरी म्हणत होते गेले कित्येक वर्ष आपण म्हणत होते की ऑक्शनच्या माध्यमातून हे जीपीएलचं आयोजन व्हावं आणि ही स्पर्धा यंदाच्या सत्रात पार पडली. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या विराटसाठी आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी की ऑक्शनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवण्यात आली. या संघ मालकाच्या मदतीने, या स्पॉन्सरशिपच्या मदतीने एकदा या सर्वांना टाळ्या झाल्या पाहिजेत. तर दरम्यानच आता आमंत्रित करतो मंचावर ज्यांनी गेले 3 दिवस अचूकरित्या एकही डिसिजन न चुकीचं देता ज्यांनी चांगली कामगिरी केली. आमचे 2 पंच आपण बघू शकता ते धानूवरून आलेले जयेश तामोरे आणि अमोल दवणे यांना मी विनंती करतोय की त्यांनी कृपया या मंचावर यायचं आहे आणि इथे मात्र त्यांना सन्मानित केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अमोल दवणे आणि जयेश तामोरे मी यांची ओळख देतो तुम्हाला. दोघेही लेजंड खेळाडू आहेत. जयेश तामोरे आपण पाहू शकता मॅन फ्रॉम धाकटी डहाणू आणि धाकटी डहाणू कडून ते अजूनही क्रिकेट खेळतात. अबपोटीच्या मॅच मध्ये एक नाव त्यांनी कोरलं गेलं टेनिस क्रिकेटमध्ये. आपण जयेश तामोरेला बघू शकतात, एक लेजंड खेळाडू आहेत ते. आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तर मी विनंती करतोय की तुषार पाटील, तुषार दादा यांनी यायचं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मान चिन्ह देण्यात यावे. तर आपण बघू शकतो हे मॅन फ्रॉम मोठे डहाणू आपण पाहायला मिळतात. तुषार दवणे, माफ करा अमोल दवणे इथे आलेल्या जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाला बऱ्याच. एक लेजंड आपण बघतो प्रशांत पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान चिन्ह देण्यात यावे. त्याचबरोबर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. गेले 3 दिवस आपल्याला जे या स्पर्धेचं अचूक स्पष्ट जे चित्रीकरण झालंय विश नेटवर्क, जोरदार टाळ्या झाला पाहिजे विश नेटवर्कला. काय ही नेटवर्क आपल्याला बघायला मिळतो, जबरदस्त नेटवर्किंग यांनी गेले 3 दिवस गेलेत. आपण बघतोय साहिल सावंत इथे आलेले आहेत आमचे कॅमेरामॅन. जोरदार टाळ्या झाला पाहिजे यांच्या संपूर्ण टीमसाठी. आणि या टीमला मी विनंती करतोय निकेत जाधव यांनी यांच्या शुभ हस्ते
इथे मात्र हे सन्मान चिन्ह देण्यात यावे, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. तसंच आपण पाहिलं गेलं की दरवर्षी साई गणेश डीजे आपल्याला एक उत्तम दर्जाची क्वालिटी देतोय आवाजातून. आणि मी विनंती करतोय की साई गणेश डीजेचा आपण पाहायला गेले 3 दिवस सशांत तामोरे मेहनत घेतोय या स्पर्धेत, जोरदार टाळ्या झाला पाहिजे सशांतसाठी. मी विनंती करतोय की नितेश धर्ममेर यांनी यायचंय, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना हे सन्मान चिन्ह देण्यात यावे, एकदम जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आणि नक्कीच आपण या पुढील मला वाटतं इथे सर्वांचं सन्मान चिन्ह देण्यात आलंय, सर्वांचं इथे मात्र बक्षीस वितरण पार पडलेलं आहे. तर जाऊया आपण आता मात्र ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहतोय या स्पर्धेत जे विजयी संघ आपल्याला ठरलेले आहेत त्या स्पर्धकांना इथे मात्र नक्कीच बोलावण्यात येतील. तर आपण बघू शकतोय या मॅचचा सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करतोय तर आता मात्र इथे मात्र बेस्ट फिल्टर आणि जे आपण जे सर्वप्रथम फिल्टर असा ठरतोय कोण असेल. यस, विराज धवने ज्यांनी ऑर्गनाइज केलाय, काय झेल पकडले त्यांनी आणि त्याचंच नाव इथे ऑन स्क्रीन येते. जवळ जोरात चालत आल्या बरेत विराज अंबिरेसाठी बेस्ट फिल्टर या टुर्नामेंटचा ठरला जातोय. मी आमंत्रित करेल की स्वप्नील मोरे यांच्या शुभ हस्ते हे मात्र बेस्ट फिल्टरचं ट्रॉफी मात्र त्यांना द्यायची आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विराज काय झेल पकडलाय, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. इथे मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विराज अंबिरे या मॅचचा बेस्ट फिल्टर इथे मात्र ठरतोय. त्यानंतर मग आपण इथे मात्र मंचावर आमंत्रित करूया बेस्ट बॅट्समॅन या गिवली प्रीमियर लीग 2026 मधील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. अजून कोण. नाही आहे अजून कोणी. नाही या मॅचचा
बेस्ट बॅट्समॅन ज्यांचा आपण नवीन नावाने ओळखला पॉवर हिटर जितेंद्र निजाई. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. जितेंद्र निजाई कारण जे काही आहे ते प्रोजेक्ट स्कोरवर आलेला आहे. सर्वात धावा जितूच्या आपण पाहिल्यात या स्पर्धेत. तर इथे जितेंद्र नाही आहेत तर इथे वंश इथे आलेले आहेत तर यांना इथे मात्र सन्मानित केला जाईल. वन 121 धावा इथे मात्र केले होत्या. तर मी विनंती करेल जी मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅनची बॅट जी होती ती कल्पेश केनी यांच्याकडनं, परंतु ती इथे नाहीत. तर अभिजित केनी यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यात यावी. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जितेंद्र निजाई या पूर्ण मॅच मध्ये 121 धावा केल्यात जितेंद्रने. तर जोरदार टाळ्या. त्यानंतरचा या मॅच मधील बेस्ट बॉलर आमंत्रित करतोय यज्ञेश दवणे यायचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यज्ञेश साठी. पूर्ण टुर्नामेंट मध्ये 4 मॅच मध्ये 13 विकेट्स यज्ञेशच्या नावावर राहिलेली आहेत. ते पण इकॉनॉमी जर पाहिले गेली तर 7.13 ची इकॉनॉमी राहिलेली आहे. मात्र तर आपण पाहिलं गेलं तर जबरदस्त विकेट या यज्ञेशच्या नावावर राहिला. आपण पाहिलं गेलं जय शिवराय 5 विकेट्स. त्यानंतर मात्र श्री दत्त साई सोबत 2 विकेट्स, श्री 11 सोबत 2 विकेट्स आणि त्यानंतर मात्र दीर्घायू या संघासमोर 4 विकेट्स. जबरदस्त. तर ब्रिजेश गावड यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र जे शूज आपल्याला मिळालेले जोरदार टाळ्या यज्ञेश दवणेसाठी झाला पाहिजे. जबरदस्त परफॉर्मन्स यज्ञेशच्या माध्यमातून या मॅच मध्ये राहिलाय. जोरदार टाळ्या. यस या टुर्नामेंटची हॅट्रिक पण. थँक्यू सो मच दर्शन मोरे आम्हाला इथे सुचवतात. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. थँक्यू सो मच यज्ञेश. तर नक्कीच पुढील त्याचबरोबर गेले 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. तर मी आमंत्रित करेन मराठा वॉरियर्स प्रफुल केनी यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. सेमीफायनलचा हिरो जो ठरला होता प्रफुल केनी यायचा मंचावर. तर विनंती करेल की ब्रिजेश गावड यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर इथे मात्र त्यांना सन्मान चिन्ह देण्यात यावे. मॅन ऑफ द इथे मात्र सामनावीर ठरला होता सेमीफायनल मध्ये. आपण पाहिलं गेलंय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून झाला होता. घिवलीचा हार्दिक पांड्या ज्याची ओळख इथे आलाय. तर नक्कीच मी माईक नेल प्रफुल जवळ. आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत की प्रफुल पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली तुम्ही कामगिरी केली. थँक्यू सो मच. एक बक्षीस अजून राहिलाय. तर प्रफुल जवळ जातोय. कसं वाटतंय प्रफुल? थांबायचं नाही, थांबायचं प्रफुल. आपण लाईव्ह इथे बघतायत. कसं वाटतंय? सामनावीर घेतला, चांगली कामगिरी केली. निर्णायक मॅच होती, नॉकआउटची मॅच होती, त्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी केली. तुमच्या माध्यमातून कसं वाटतंय तुम्हाला? मी पोरांना पहिलेच बोललो होतो तुम्ही दुसऱ्या मॅचला तरी मॅन ऑफ द मॅच घेणार आहे. हा तर ते मी करून दाखवलं त्यांना. थँक्यू. तर नक्कीच आधी बोलून जबरदस्त खेळ प्रफुलच्या माध्यमातून आपण पाहिलाय. त्यानंतरचा फायनलचा मॅन ऑफ द मॅच लोचन अंबिरे यायचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे लोचन अंबिरे साठी. काय जबरदस्त खेळ लोचनच्या माध्यमातून आपण पाहिलाय. तर दीपेश तामरे यांना विनंती कर
दीपेश तांबोरे यांच्या शुभ हस्ते इथे त्यांना मात्र सन्मान चिन्ह देण्यात येत आहे, माफ करा सामनावीर देण्यात येतोय. दरम्यानच फायनल ठरलेला संघ मराठा वॉरियर्स लोचनकडे वळतोय. लोचन, तुमच्या संघाने ते फायनल मारलेली आहे, जबरदस्त परफॉर्मन्स फायनल मध्ये तुमचा आला, नक्कीच खुश असतील तुम्ही. हो, खूप आनंद वाटला. आम्ही पहिलीच सीझन उतरवली आणि आम्ही पहिलीच फायनल मारली. खूप आनंद वाटला आम्हाला आणि सर्वांनी खूप साथ दिला. टीममध्ये चिडचिड नाही केली, कॅच सुटले तरी. असं बघायला गेलं तर पूर्ण मॅचमध्ये आमच्याच टीमचे जास्त कॅच सुटलेले, पण कोणीच चिडचिड नाही केली. ते खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच याला म्हणतात टीमवर्क, आणि टीमवर्क जे साध्य केलं मराठा वॉरियर्सने, फायनल मध्ये प्रवेश मिळवून फायनल आपल्या नावावर केली. आता मात्र मी आमंत्रित करतोय आमचे उत्कृष्ट स्कोरर वेदांत बागदरे यांना विनंती करतोय की त्यांनी चांगली स्कोरर इथे करत असताना जी चांगली अचूक माहिती आमचे कॅमेरामॅन मनीष निजाईकडे देत होते आणि त्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्कोरर आपण अपडेट करत होते. तर विश्राम ठाकूर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र ट्रॉफी त्यांना देण्यात यावी. आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वेदांत बागदरेसाठी. तर इथपर्यंत आपल्यापर्यंत गोड आवाज पाहायला मिळला होता. तर आपण आमंत्रण करतो भाविन तामोरे, कॉमेंटेटर खूपच चांगलं गोड आवाज, मधुर आवाज पाहायला भेटलाय भाविन तामोरे. आणि तुषार भाऊला आमंत्रण करतोय मी. तर सर्वप्रथम थँक्यू सो मच विराज, तुम्ही आम्हाला संधी दिली इथे कॉमेंट्रीची. तर नक्कीच त्या कारणास्तव इथे मात्र मी कॉमेंट्री करू शकलोय. आता मात्र आपण जाऊया बक्षीस समारंभाजवळ. तर थर्ड प्राइज आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेचं. तर तिसरा विजेता संघ जय शिवराय संघ यायचा आहे, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. जय शिवराय संघ. तर मी विनंती करतोय की दीपेश तांबोरे आणि तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते हे तिसरं प्राइज इथे देण्यात यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण बघू शकतो जय शिवराय, जोरदार टाळ्या या संघासाठी. तसंच या स्पर्धेत या मैदानाचं जे मॅनेजमेंट केलं होतं चंद्रशेखर पागदरे आणि कैलास सुतार यांना मी विनंती करतो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कैलास सुतार आणि चंद्रशेखर पागदरे यांना सुद्धा आपण सन्मानित येथे करतोय, जोरदार टाळ्या त्यांच्या सुद्धा झाल्या पाहिजेत. तर विनंती करतोय कृष्ण सोमवंशी यांच्या शुभ हस्ते यांना ही सन्मान चिन्ह देण्यात यावं. चंद्रशेखर पागदरे, कैलास सुतार यायचं पटकन. कृष्णा सोमवंशी यांच्या शुभ हस्ते ते ट्रॉफी देण्यात येते. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो निकेश जाधव यांच्या शुभ हस्ते आणि आमचे चंद्रशेखर पागदरे यांना इथे मात्र ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे.
अक्षरशः मेहनत केलं या मॅनेजमेंटसाठी या मैदानाच्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसंच आपण बघितलं गिवली प्रीमियर लीग 2026 आणि या 2026 मधील तर दरम्यानच निकेश जाधव इथे येऊन गेलेत आणि त्यांनी आपल्याला इथे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. थँक्यू सो मच निकेश जाधव. नव्या एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून निकेश जाधव हे होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाण्याची सोय झाली होती. थँक्यू सो मच. आणि टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी झाला पाहिजे. तर आता मात्र मंचावर आमंत्रित करेल गिवली प्रीमियर लीग 2026. इथे मात्र उपविजेता संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर केवळ यायचं पटकन. हेच आहे दीर्घायू संघ. जबरदस्त खेळ त्यांनी केला होता. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांसाठी. द्वितीय पारितोषिक आपण बघतोय. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर विनंती करतोय तर दीपेश तांबोरे यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र द्वितीय पारितोषिक द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण बघू शकतो गिवली प्रीमियर लीग. जोरदार टाळ्या या संघासाठी. जबरदस्त खेळ या पूर्ण टुर्नामेंट मध्ये या संघाने केलाय. आपण बघू शकतो श्री 11 संघाचे ओनर दीपेश तांबोरे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना सन्मानित. इथे मात्र ट्रॉफी परिधान केली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर नक्कीच मी कर्णधाराला विनंती करतो की यायचंय. नक्कीच त्यांना मी भेट देईन. कर्णधार यायचंय टीमचा दीर्घायू भावेश मोरे कोण आहेत. तर विनंती करतो यायचंय. आपण बघतो ब्रजेश मोरे इथे आलेले आहेत. कर्णधार आहेत या टीमचे. उपविजेता संघ होता तुमचा. खूप मेहनत केली तुमच्या संघाने की खरोखरच. सर्वात आधी मी विनंती विचारेन की या स्पर्धेत आपण ऑक्शन पहिल्यांदाच खेळलेत. नक्कीच ही ऑक्शन तुम्हाला आवडलंय का? हो, तुम्ही जे ऑक्शन केलं त्यांच्याबद्दल मी सगळ्यांचं पहिल्यांदा मान्यवर आणि सगळ्यांचं जे खेळाडू आहेत किंवा ज्या HM बॉईजने जे सामने उतरवले त्यांना मी धन्यवाद देतो. आणि जो आपल्याला प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे त्यांना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून जे सामने बघण्यासाठी प्रतिसाद दिला. त्यांच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. दुसरा प्रश्न असा आहे की आपण आधी पाहिलं जेव्हा आपण आडी बॉईज खेळायचे तेव्हा प्रेक्षक जर पाहायला गेला तर आडीच्या बाजूने असायचे. ऑक्शन मध्ये यंदा काय झालं सर्व आपण मिक्स झालो. त्याच्यामुळे एका बाजूच्या दिशेने कोण प्रेक्षक वर्ग नव्हते. प्रत्येक जणांचा सपोर्टर वेगवेगळा होता. पहिलं आपण बघितलं तर आडी बॉईज सपोर्टर असायचे. यावेळी मजा आली. तर नक्कीच तुम्हाला हे आवडलं का ज्या पद्धतीने इथे प्रेक्षक वर्गाने साथ दिला. आता तुम्ही बघा तुमच्या टीम मध्ये सुद्धा प्रत्येक आडीतील वेगवेगळा खेळाडू होता आणि तुम्ही ते सिलेक्ट केलं. असं नाही की आमचा टीम आहे तर आम्ही आमच्या आडीतूनच खेळाडूंना घेऊ आणि पुढे जाऊ. पण तुम्ही तसं केलं नाही. तुमच्या संघात आम्ही जवळपास बघितले 5 ते 6 खेळाडू होते. ते संपूर्ण आडीचे मिळून तुम्ही टीम बनवलेली ती. त्यासाठी तुम्हाला एकदम वेल अँड गुड. खूप छान वाटलं. खूप छानच वाटलेलं आहे. कारण की जे आम्ही ओळखत पण नाही आहेत की जे मुलं खेळत होते की त्यांना मी तर खरंच नाही ओळखत होतो. पण जे नवीन यंगस्टर आहेत त्यांनी सांगण्यात आलं की हा मुलगा चांगला आहे किंवा हे आहे. त्यांना घेऊन खेळले आणि असं आम्हाला वाटलं होतं की आमचीच टीम होती की थोडीशी हे नव्हती. पण तरी पण आम्ही जे रनरअप राहिलो त्याच्याबद्दल मी खरंच धन्यवाद देतो. थँक्यू सो मच दादा. धन्यवाद. तर जाऊया आपण आता. लक्ष केंद्रित असेल आपण बघू शकतोय स्टेजवर एक सायकल तिथे उपस्थित झाला जी मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. तर या सायकलवर लक्ष मात्र इथे केंद्रित असेल. कोण असेल या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? नक्की दुसरं काय नाव आहे? अरे बघा फुल कॉन्फिडन्स. यस यंदेश ढवले यायचाय. जोरदार टाळ्या. सुपम परफॉर्मन्स यंदेशच्या माध्यमातून राहिलाय.
अक्षरशः. आणि खरं सांगायला गेलं तर प्रोजेक्टर स्कोर मध्ये आपण पाहिलं गेलं की बेस्ट बॅट्समॅन वेगळा दाखवलाय, परंतु हे कम्प्युटर असं दाखवत होतं की बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज एकाच खेळाडूच्या नावावर जात होती, परंतु आपल्याला एकाला द्यायचं नव्हतं म्हणून आपण डिवाइड केलं. खरोखर यज्ञेश मॅन ऑफ द गिवली, जबरदस्त परफॉर्मन्स यज्ञेशच्या नावावर राहिलाय. जोरदार ताळ्या पुन्हा एकदा यज्ञेशसाठी. आणि नक्कीच सायकल घेऊन मला वाटते टोकावर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचा पल्ला आहे ग्राउंड पासून. जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे यज्ञेशसाठी. खरोखर अक्षरशः प्रोजेक्टरने सुद्धा एकच नाव येत होतं, ते म्हणजे यज्ञेश, यज्ञेश आणि यज्ञेश. बघतोय मॅन ऑफ द सिरीज साठी जी बॅट वैभव सायकल जी वैभव तांबरे यांच्याकडून मिळाल्या, त्याचबरोबर जी बॅट आपल्याला बघायला मिळते आशिष धर्ममेर व हर्षल प्रभू यांच्याकडनं ही बॅट आपल्याला लाभलेली आहे. तर जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत यज्ञेशसाठी. आपण बघतोय गिवली प्रीमियर लीग GPL 2026 चा सायकल मॅन आपल्याला बघायला मिळत असताना मॅन ऑफ द सिरीज यज्ञेशच्या नावावर जबरदस्त परफॉर्मन्स यज्ञेशने या टुर्नामेंट मध्ये दाखवलाय. जोरदार ताड्या. नक्कीच यज्ञेशकडे मी वेळेनं ज्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दिलाय. यज्ञेश, काय वाटते फायनल मध्ये तुमचा संघ जाऊ शकला नाही, परंतु तुझी जी कामगिरी होती ना अक्षरशः खरोखर वेळ लावलं. कारण कोणीही सांगेल जरी मी बोललो नसतं ना तरी सर्व खेळाडूंनी नाव तुझं घोषित केलं होतं की यज्ञेशच असा खेळाडू होता ज्याने पूर्ण डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी केली होती. कसं वाटत आहे तुला यज्ञेश? छान वाटतंय मला, पण हरलो त्याला दुःख वाटतंय थोडं. भावेदा दरम्यान मला संधी दिली खेळायला, अभिमान वाटते, पण आम्ही थोडं कुठेतरी कमी पडलो बॅटिंग साईडमध्ये, त्यामुळे आमचं फायनलपर्यंत आलो नाही, फायनल मारू शकलो नाही. खरं मी माझं खरं कौतुक तर चिराग तांबोर याच्याकडून जाते, कारण चिराग मला डेली सकाळी 6:30 वाजता फोन करून खेळायला बोलवायचा, 200 ते 150 बॉल कम से कम टाकायचा. त्यासाठी मी चिराग मला फोटो काढायला यायचे. थँक्यू सो मच चिराग तांबोरी यायचा. आणि जोरदार ताळे चिरागसाठी, कारण त्याने श्रेय हे चिरागला दिलं. कारण सकाळच्या सत्रात 6:30 वाजता कॉल करायचा तो रोज आणि त्याला जी प्रॅक्टिस द्यायचा. खरोखर 200 चेंडू टाकणं खूप छोटी गोष्ट नाही आहे. आणि जोरदार चिरागसाठी मी म्हणेल ज्या पद्धतीने. आणि त्याचबरोबर तू यज्ञेश जो बोलला की तू हरला त्याचं दुःख वाटते, मी तर असं म्हणेन, कारण जेव्हा तुझं ऑप्शन झालं होतं आपली बातचीत झाली होती, कुठेतरी तू म्हणत होता की माझा संघ हा कमकुवत राहिलाय, ऑप्शन माझ्याकडून चुकीचा झालाय, परंतु सेमीफायनल मध्ये आला, ती महत्वाची गोष्ट होती. आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या GPL साठी, पुढच्या भविष्यासाठी. तू बाहेर सुद्धा चांगला खेळ करतोय, बेस्ट ऑफ लक देतोय. आणि आता मात्र माझे देलवाने माझा संघाने माझं 1.5 वर्ष फॉर्म नव्हतं तरी मला न बसवता मला खेळायला दिलं, मला न बसवता खेळवलं, त्यासाठी माझे देलवाने संघ कौतुक करतो मी. थँक्यू सो मच. एक गाव एक संघ घेवली संघाचं इथे मात्र तो तारीफ करतो की ज्यांनी 1.5 वर्ष फॉर्म नसताना सुद्धा त्याला संधी दिली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलंय. जोरदार ताळ्या. त्याचबरोबर इथे आपल्याला जे ओनर्स आहेत, शेवटचं हे बक्षीस राहिलेलं आहे, परंतु ज्या ओनर्सने इथे सहभाग केलाय त्या ओनर्सला कोणाला 2 शब्द बोलायचे आहेत का? स्वप्नील मोरे, 2 शब्द ओनर्स कडून बोलायचे आहेत कोणाला? खरोखर सुंदर असं आयोजन आपण पाहिलं. श्री 11 संघाचे ओनर्स दीपेश तामोरे इथे नक्कीच 2 शब्द आपल्या समोर सादर करतील. सर्व उपस्थितांना नमस्कार. या घिवली प्रीमियर लीग आपण आपल्या इथे बघतो, दरवर्षी आपल्या इथे आयोजन होते, परंतु जे गेल्या वर्षी आयोजन झालं होतं ते आपल्या इथे ऑक्शनचा प्रकारे आयोजन झालं होतं. आणि ते आपण देलवाडी माता मंदिर येथे या मुलांनी चांगलं नियोजन केलं होतं. खूपच छान होतं नियोजन. बघा यांचं वय कमी आहे, मी मागे पण बोललो होतो तिकडे की खूपच चांगलं आयोजन केलं होतं. जिथे मुलं उपस्थित होती त्यांनी सर्वांनी आनंद घेतला त्याचा. परंतु कसं आहे माहिती आहे का, पाऊस पडला आणि आपल्या इथे स्टेडियम नसल्यामुळे, ग्राउंड नसल्यामुळे ती स्पर्धा झाली नाही. आणि ती स्पर्धा यावेळेला आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली. परंतु खूपच चांगलं नियोजन, कारण ते आयोजक होते ते आपल्याला विचारत होते यात काय कमी पडते का, तुमच्याकडे काय समस्या असेल तर आम्हाला सांगा, तसं आम्ही चांगल्या प्रकारे करू. विराजचं माझं नेहमी बोलणं होतं, विराज बोलायचा भाऊ काय चुकत असेल तर आम्हाला सांगा, त्या प्रकारे आपण नियोजन करू, चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आणि खूपच चांगल्या प्रकारे स्पर्धा ही झाली. गावातील ग्रामस्थ आणि इतरही गावातील काही खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला, पाहण्यासाठी स्पर्धा सहभाग घेतला.
त्यामुळे स्पर्धेला चांगलं एक स्वरूप प्राप्त झालं. आणि मी भावींचं सुद्धा अभिनंदन करेल की बघा क्रिकेट चालू असते, लाईव्ह पाहतो, परंतु क्रिकेटच्या ज्या स्पर्धेला चांगला एक रंग देण्याचं काम असते ते धावतं वर्णन, आणि ते भावीने चांगल्या प्रकारे केलं. जरा जोरात टाळ्या होतं भावींसाठी, खूपच छान होतं. धन्यवाद. अजून कोणी इच्छुक आहेत का? नव्या एंटरप्राइजेस, आरो एंटरप्राइजेस, मराठा वॉरियर्स इच्छुक आहेत का अजून कोणी? जय शिवराय. कुंदन मोरे मला वाटते ते इच्छुक आहेत. नक्कीच त्यांनी आपल्याला मोलाचा वाटा दिलाय. आणि प्लीज जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो की 2 मिनिटं फक्त इथे लक्ष द्यायचं आहे प्लीज प्रेक्षक. कारण ज्या स्पॉन्सरशिपने आपल्याला मेहनत दिली त्यांचे 2 शब्द जरा आपण ऐकायचे आहेत. प्लीज रिक्वेस्ट असेल. धन्यवाद. सर्व घेवली गावाच्या सभासदांना मी धन्यवाद बोलतो. आणि हे HM बॉईज विराज खूप मला कॉल करायचा, त्याचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी ही टुर्नामेंट खूप चांगल्या प्रकारे या घेवली गावात पहिली ऑक्शन टुर्नामेंट आपली पार पडलेली आहे. आणि ती चांगल्या प्रकारे कोणतंही भानगड तंटा इथे झालेला नाही मिळत. त्यामुळे त्याचा मी खूप खूप धन्यवाद करतो पूर्ण HM बॉईज. आणि हे जे 8 ऑनर लागले आपल्याला त्यांचे खूप अभिनंदन. त्यांनी ही याच्यात मोलाचा वाटा घेतला म्हणून ही टुर्नामेंट पूर्णपणे सक्सेसफुल झालेली आहे. खूप खूप तुमचं धन्यवाद ऑनर लोकांचं. आणि ही जी लाईव्ह टुर्नामेंट केलंय, हे जे आहेत लाईव्ह वाले विश नेटवर्क, ह्यांनी आज ही टुर्नामेंट आमच्या दुबईपर्यंत बघायला दिली. आमचा हा मित्र दुबईवरून सांगतो की तुम्ही खूप चांगले खेळले आहेत, त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटते. आणि अशी जी टुर्नामेंट दरवर्षी पार पडावी ही मी तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही तुमची मदत वाढणार आणि अदेप स्पॉन्सरशिपमध्ये अदेप भर पडेल तुमच्या, हे तू आज दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद तुमचं सर्वांचं. थँक्यू सो मच. तर नक्कीच सर्वांचे धन्यवाद. पहिली गोष्ट तर तुम्ही एवढी साथ दिली, त्यामुळे ही टुर्नामेंट आज सक्सेसफुल झालेली आहे. पहिली गोष्ट तर 8 होणार म्हणजे धनंजय भाऊ, दीपेश भाऊ, विश्राम भाऊ, निकेश भाऊ, भावेश भाऊ, तन्मेश भाऊ, कृष्णा भाऊ आणि तुषार म्हणजे छोटू दादा आपले, त्यांनी सतत मदत केलेली आहे. आणि यावर्षी पण आपण सतत मदत केलेली आहे त्यांनी. ब्रिजेश भाऊ, प्रशांत भाऊ आणि स्वप्नील भाऊने पण खूप मेहनत घेतलेली आहे. कारण मी नेहमी त्यांना कॉल करायचो, ते आपल्याला मदत कशी होईल ते नेहमी आपल्याला गाईड करत राहायचे की अशी करा, तसं करा, असं करा. नेहमी आपल्याला ते साथ देत राहायचे. आणि जी अजून सर्वात मोठी मदत म्हणजे जे काम, ग्राउंडचं काम आणि प्रत्येक गोष्टीत जे माझ्या आपल्या HM बॉईजने म्हणजे लोचन, दुर्वेश, नीरज, अभिजित, रोशन, साहिल, पार्थ, कुणाल, हे सगळी म्हणजे आता गोष्या सगळेच म्हणजे आज नावं नाहीत मला, एवढी सगळी मुलं आहेत, ती सगळ्यांनी एवढी चांगली मदत केली आहे. त्यामुळेच ही सक्सेसफुल झालेली आहे टुर्नामेंट. नाही ती होऊ शकत नव्हती. या सगळ्या मुलामुळे ही टुर्नामेंट सक्सेसफुल झाली आहे. पहिली गोष्ट तर बस माझे 2 शब्द मी संपवतो. आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा, आणि कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा असावी. थँक्यू सो मच. खूप छान वक्तव्य इथे मात्र विराजने मांडलंय. आणि नक्कीच या स्पर्धेला कुठलीही घालबोट न लागता ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झालाय. आता मात्र मी मंचावर आमंत्रित करेल एक शेवटचं बक्षीस जो आपण बघू शकतोय. गिवली प्रीमियर लीग 2026 विजेता संघ जो ठरलेला आहे मराठा वॉरियर्स संघ, यायचा आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मराठा वॉरियर्स संघासाठी. तर आपण बघितलं सर्व चमचमत्या ट्रॉफ्या ज्या आपल्याला मिळाल्यात आरो एंटरप्राइजेस म्हणजेच आपल्या गावातील उपसरपंच साहेब भावेजी धर्ममेर ह्यांच्याकडनं या ट्रॉफी आपल्याला मिळाले होते. तर ते आज इथे उपस्थित नाहीत, परंतु त्यांचे बंधू इथे आलेले आहेत. नितेश धर्ममेर यांच्या शुभ हस्ते ही फायनल विजेत्याची ट्रॉफी इथे मात्र आपल्याला देण्यात येते. एकदा जोरदार ताड्या परत एकदा या सर्व स्पॉन्सरसाठी, सर्व संघ मालकासाठी. दरम्यानच आपण बघू शकतोय नितेश धर्ममेरला आपण बघतोय भावेजी धर्ममेर यांचे हे छोटे बंधू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही आपल्याला ट्रॉफी देण्यात येते. मराठा वॉरियर्स जो आपण बघतोय या फायनल मॅचचा हिरो, अंतिम विजेता संघ जो ठरला गेला या पर्वामध्ये. बघता बघता आपण
गेले 3 दिवस या मॅचचा आनंद घेत होता आणि खूप सुंदर अशा ही प्रकारे ही स्पर्धा संपुष्टात आलेली आहे. तरी मी पुन्हा एकदा माझ्याकडनं जर काही चुकी झाली असतील, आयोजकांकडनं काही चुकी झाली असतील तर क्षमस्व सर्वांचं. आणि या टुर्नामेंट मधून, या 2026 मधून, या स्पर्धेतून आता मात्र या ट्रॉफीनुसार इथून मात्र घेतो मी निरोप. थँक्यू सो मच. सर्व ओनरला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या सर्व ओनरसाठी, या सर्व स्पॉन्सरसाठी जोरदार टाळ्या. खबर आमचे लाडके मित्र अभिजित केने यांचा थोड्याच दिवसात शुभ